महिला ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सरी तालुका पंढरपूर या संस्थेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले गावातील सर्व सन्मान्य, या संस्थेचे सर्व संचालक बोर्ड, सर्व आमचे सहकारी, आमचे मित्र, सर्व सगळे ग्रामस्थ, गणेशदादा कुंड प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी राहून गेल्या आणि मला सांगितलं होतं की बहुतेक तुम्ही कव्हर करा. 2017 साली वाटतं बऱ्याच जणांनी बचत गट काढला होता. मी एक काढला होता, गणेशदादाला एक काढला होता, अनेक जणांनी काढले होते. आणि त्यावेळी बचत गटाचं एक सगळीकडेच एक चर्चा होती की बाबा बचत गटाच्या माध्यमातून एक चांगला आपल्याला एकमेकाला मदत करू. काळानुसार 3-4 बचत गट राहिले. त्या बचत गटामध्ये गणेशदादाचा बचत गट राहिला आणि त्यांचं दादा असं होतं की 1000 रुपये मासिक हे होते, ठेव होते, म्हणजे एक जमा करायचे, म्हणजे बचत होती, आणि 22,000 रुपये महिना जमा करायचे आणि त्याच्या त्यात ते वाटायचे. जवळजवळ 7-8 वर्ष होत आली आणि त्याचं साधारणपणे 50 लाखाच्या आसपास त्यांचा टर्न झाला. आणि मग आता त्याला काहीतरी मोठं स्वरूपात द्यायला पाहिजे किंवा संस्थात्मक स्वरूप द्यायचं असा विचार तिने केल्यानंतर गणेशदादानं मला विचारलं मी की बाबा ही सगळी पाळापळी कोणी केली. मला अतुलाला म्हणत होतं तू काय मार्गदर्शन केले का? म्हणलं मला काय माहित नाही, मी आजच आलो, मी काय मार्गदर्शन वगैरे नाही केलं. हे आवी क्षीरसागरनं ही सगळी संस्थात्मक पळापळी करून ह्याला मोठं स्वरूप दिलं आणि रजिस्ट्रेशन ही आवीच्याच माध्यमातून सगळं पूर्ण झालं. आता जवळजवळ बचत गटाच्या माध्यमातून यांच्याकडे 50 लाख रुपये आजच्याकडे. संस्थेचं स्वतःचं म्हणलं तर 2,70,000 रुपये स्वभाग भांडवल आहे, म्हणजे 1,000 रुपये यांचं शेअरची किंमत आहे. साधारणपणे हिने 2,70,000 रुपये संस्था आता त्या स्वतःच्या पैशावर चालू होणार आणि जे बाकीचे जे पैसे आहेत त्यांचे ते ठेवीच्या स्वरूपात संस्थेकडे येणार. तर दादा तुम्हाला अनुभव आहे, जन्माला अनुभव आहे, अतुलला बी अनुभव आहे. पतसंस्था चालवणं खरंच सोपं नसतं, पण ते आता अवघड आहे म्हणायचं बी अवघड आहे. अवघड आहे म्हणलं तर ते म्हणणार तुम्ही बी काय करत नाही, दुसऱ्याला बी काय करू देत नाही, म्हणून आम्ही काय आता कोणाला काय म्हणत नाही, आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण गावातल्या 3-4 संस्थेचा जर विचार केला तर एक रामदासची पतसंस्था आहे, चेअरमनची आहे, दादाची आहे, ह्या जी संस्था आहे. मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो की म्हणजे आता पंढरपूरचा जर विचार केला तालुक्याचा तर जे नदीकाठची गाव आहेत, विशेष करून स्वस्ते, तिरेमार्गी किंवा पलीकडच्या काही भागातली, ह्यांच्याकडे प्रचंड खाजगी सावकारी चालते. म्हणजे बंडेशा गाव असेल, सुस्ते असेल, जवळचं गोपाळपूर असेल, आणि तुलनेनं आपण सगळेजण मिळून इथल्या जे नेतृत्व आहे, मग दादा असतील, चेअरमन असतील, आपण सगळे या नेतृत्वाला त्याचं श्रेय देऊया की तुलनेनं चळेगावामध्ये खाजगी सावकारीचं प्रमाण खूप कमी आहे, की जवळजवळ नाही. आम्ही कधी कधी चेअरमनकडे आमच्याकडे पंढरपूरच्या काही तक्रारी येतात, चेअरमनला विचारा की 10,000 रुपये घेतल्यानंतर 1 वर्षानंतर 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये झाले म्हणून सांग. आम्ही एवढे पैसे असते काय, एवढं यात असतं काय? आणि ते चेअरमनला म्हणते ते तुम्ही म्हणून कमी सांगितलं, ते ऍक्च्युली लई लांब 3 लाखावर गेलं आकडा. तर ते त्यावेळी आम्ही डोक्याला हात लावतो की एवढे पैसे लोक घेतात कसं, काय पद्धत आहे वगैरे. आणि ते पंढरपुरात अनेक सावकार आहेत, चेअरमनच्या काय ओळखीचे आहेत. मी तर त्याच व्यवसायात काम करतो, पण मी गेल्या 12-14 वर्षापासून एकच काम केलं की माझ्या फायदेमध्ये चळ्यातला माणूस येऊ दिला म्हणजे तिकडे बाहेर व्हा, अजिबात काही इकडे येऊ नका. त्याला फायदा असा झाला की या गावामध्ये कर्जबाजारी होण्याचं प्रमाण कमी झालं. गेल्या 10-12 वर्षापासून मग ज्या मधल्या काळामध्ये ज्या काही आमच्या गरजा होत्या, अन्य काही लोकांच्या असतील, मग ते रामदास असेल, दादा असेल, चेअरमनची पतसंस्था यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या. मी संचालक बोर्डाला विनंती करेन, त्यांना सांगेन खरं तर ह्या गोष्टीचा खूप चर्चा होणं गरजेचं आहे की संस्थेचं नेमकी संस्था कशी चालते किंवा त्याचा ज्याने कोणी ही सहकार काढला आणि संस्थेचा विचार केला त्यांच्या डोक्यात हा विचार काय होता. तर संस्थेचं स्वतःचं भाग भांडवल जेवढं जास्त तेवढी संस्था सुदृढ. म्हणजे समजा साधारणपणे 1 कोटीचं वाटप झालं तर संस्थेचं स्वमालकीचं 20 लाख रुपये असायला पाहिजे आणि 80 लाख रुपये ठेवीदाराचा असं पाहिजे. कारण तुम्हाला ठेवीदाराचा आणि कर्जदारामधला जो गॅप आहे तो साधारणपणे 5 ते 6% असतो. त्यात एनपीए झालं तर तो 4% 3%वर देखील येतो. मग अशा वेळी संस्थेचं जर स्वतःचं भाग भांडवल जर नाही वाढलं तर कालांतरानं संस्था मोठी दिसते, कालांतरानं संस्था कागदावर मोठी दिसते, पण प्रत्यक्षात त्या आतून फार मोठी झालेली नसते. हे 2,70,000 ह्या वर्षी आहेत ना, पुढच्या वर्षी साधारणपणे ते 5 लाख व्हावं, पुढच्या वर्षी ते 10 लाख व्हावं. हे जेवढं मोठं तेवढी संस्था आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि सुदृढ वाचते.
मला आतून रुपये झालं त्याने काढली. त्याने काढल्यानंतर मी त्या चर्चेमध्ये कुठे गेलो तर मी त्यांच्या संचालक बोर्डावर गेलो. पण त्यांच्या दाहिरीच्या पतसंस्थेमध्ये पहिल्या दिवसापासून एक दिवस देखील मायनस झाले नाही. म्हणजे मायनसचा शब्दाचा अर्थ काय असतो, तुमच्याकडे ठेवी जास्त आल्या आणि कर्ज वाटप कमी झालं तर तुमचा जो मेंटेनन्स आहे जवळजवळ 50,000 रुपये महिना जो मेंटेनन्स येतो आणि तुम्हाला 30,000 रुपये मिळलं तर 20,000 रुपये मायनसमध्ये जातात. आता ह्यांना देखील साधारणपणे नाही म्हणलं तर 30 ते 35,000 रुपये मेंटेनन्स दर महिन्याला येणार. त्या पद्धतीनं पुढे पैसे गेले पाहिजे. आणि दुसरे एक त्यातले आता नवीन तर काय अडचण आहे, समजा तुम्ही 1 कोटीची ठेवी घेतली तर तुम्हाला यार काय सांगते की तुम्ही 30 लाख रुपये नॅशनल बँकेत होतो. नॅशनल बँकेचा व्याजदर आहे 7%. तुमच्या ठेवीचा आता ह्यांचा किती आहे मला माहित नाही, पण साधारणपणे 11-12% असतो आपला. 4%चा गॅप संस्थेला भरावा लागतो. मी संस्था अडचणीत येण्याचे म्हणजे ती एक कारण आहे की 4% सरकार ऐकतच नाही. सरकार म्हणते काही सांगू नका, नॅशनल बँकेत 60% पैसे ठेवा. 60% पैसे ठेवले की 4%चा गॅप पडतो. ह्या जी काही तांत्रिक गोष्टी आहे ह्याला एकच सोपा आणि चांगला पर्याय काय आहे की संस्थेचं स्वतःचं भाग भांडवल जास्तीत जास्त वाढवणं आणि संस्थेचा कमीत कमी मेंटेनन्स ठेवणं. मी संचालक बोर्डाला त्यांच्या सचिवांना मनापासून धन्यवाद देईन. खरं तर मी काय आजच्या पुरतं म्हणणार नाही, मी शुभेच्छा देईन. ज्या काय त्यावेळी अडचणी येतील मग ती संस्था कुणाचीही असली मला विचारायला आलं तर मी त्यातलं काय जे काय मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पण दादा ह्या गावामध्ये संस्थेच्या समोर सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की गावात आता कर्जदार शिल्लक नाही. म्हणजे एवढ्या 4 संस्था आहेत आणि गावाचा तुलनेनं विचार केला तर गावाची लोकसंख्या तशी कमी आहे. मी ह्यांना सांगेन की बाबा तुम्हाला ठीक आहे, आता तुम्ही चळपुर्त केलंय, भविष्यात तुम्ही मध्ये तालुक्यामध्ये करा किंवा 3-4 गावं जोडा, चळपाटीला करा. कारण गाव आहे बेटावर असल्यासारखं. गावामध्ये उद्योगधंद्याचं प्रमाणाला एक वाढ कमी झाली, म्हणजे वाढ जवळजवळ फुटली. आणि नव्यानं काय ह्या गावात काय डेव्हलपिंगचं म्हणजे दुसरं कुठलं गाव जोडलं जाणार नाही, काही नाही. अशा वेळी उद्योग काय तयार होणार नाहीत. अशा वेळी जे आपल्यातलेच चांगले गरजू आहेत त्या सगळ्या गरजूंना एक चांगल्या माध्यमातून आपण कर्ज उपलब्ध करून द्यावं. आता जवळजवळ मला वाटतं 16% व्याजदर रेग्युलर पतसंस्थेचा आहे. तुम्हाला मी कर्जदार आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की काय 2% 3% कमी करता येते का बघा. ठेवीचा 11-10च्या पुढे शक्यतो जाऊ नये. आणि गणेशदादाला मी शुभेच्छाच देईन की गणेशदादा आजपासून राजकीय दरवाजे बंद झाले. पतसंस्था काढली की राजकारणात फार करिअर होत नाही. कारण लोक असेल कसं पैशाचा व्यवहार आला की लोक नाराज होणार, पुन्हा मत मागायला गेले की आम्हाला तो असं केलं तसं केलं म्हणणार. त्यामुळे एक तर संस्था होईल नाही तर एक तर राजकारण होईल. आणि संस्था चांगली जर चालवायची म्हणलं तर पंढरपूरला प्रकाश पाटलाचं उदाहरण आहे. एक ग्रामीण भागातला माणूस मला वाटतं 1,000 कोटीपर्यंत संस्था आहे. 3,000 कोटीचा व्यवसाय करते आणि ती तुंगतचीच आहे. मर्यादित तुंगत आहे, शाखा पंढरपूरचे पापाती तुम्हालाही माहित असेल. आता त्याने मल्टी स्टेट केली असेल. एक त्याने टार्गेट करून ठेवून जर काम केलं तर संस्थांमध्ये चांगलं काम करता येतं. कर्जदारांना मी विनंती करेन की आपल्या सोयीच्या संस्था आहेत, चांगल्या पद्धतीने आपण कर्ज फेडावं. ठेवीदारांना विनंती करेन की त्याने बी आपल्या संस्था म्हणून हे करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संचालक जे बोर्ड आहे त्या संचालक बोर्डाला विनंती करेन की त्यांच्या ठेवीदारांच्या कर्जदार असतील किंवा त्यांचे पिगमीधारक असतील, RD धारक असतील, ह्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये. कारण ते लोकांचं कसं असतं, लोक खूप घाबरतात. पुन्हा जर ठेवी जर त्यांना वाटलं बाबा आपल्या असुरक्षित आहेत तर लोक गरज नसताना देखील ते परत काढण्याचा प्रयत्न करतात. पण ह्यांच्या नशिबाने एक चांगली गोष्ट अशी आहे की स्वतःचेच 50 लाखाच्या ठेवी आजच्या घडीला तर ह्यांच्याकडे आहेत. मी मनापासून यांना शुभेच्छा देईन. ज्या वेळी काय अडचण येतील त्यावेळी मी मार्गदर्शन नक्कीच करेन. कारण ते बचत गट काढत असताना मी त्यांच्यासोबत सक्रिय होतो. या पतसंस्थेच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.